तर नमस्कार मित्रांनो, मी यश पवळे. रिसेंटली मामाच्या घराची पूजा होती तेव्हा आहे ना मी तेजेवाडीला आलतो. तेजेवाडीवरून 4च किलोमीटर अंतरावर आपलं ओझरच्या गणपती बाप्पांचं मंदिर आहे. पूजा तर आपली संध्याकाळी होती आणि दिवसभर आपले असेच कार्यक्रम चालू होते. मग असं ठरवलं की जवळच बाप्पांचं मंदिर आहे, तर चला पाय पडून तरी येऊया. तर आता आपली ही व्हिडिओ ओझरवरून कोण कोण बघते कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हे मंदिर आतून एवढं भारी ना की आतमध्ये गेल्यानंतर ना खरंच खूप भारी वाटत. आणि आतापर्यंत इथं कोणाचे पैसे टाकले का ते पण सांगा. दुसऱ्या दिवशी घरी आल्यानंतर पुन्हा आपली ती पोल्ट्रीतलीच कामं. तर तुम्ही म्हणशाल की मी पोल्ट्रीत गाडी घेऊन तरी काय करतोय. झाला गोळा असा की आपले ऑटोमॅटिक लाईन आणि एका कोपऱ्यातच आपल्याला खाद्य घ्यावं लागते. पण मम्मीने चुकून सगळं पोल्ट्रीच्या मध्यभागी घेतले. तर आपल्यालाच त्या गोण्या न्यायच्यात म्हणलं, डोकं लावून त्या न्यायलाच पाहिजे. आधी ना तसं टेन्शन झालं, म्हणलं एवढ्या गोण्या आहे ना बोकंडी व्हायचं लयच अवघड आहे राव. आपण नंतर मला असं सुचलं की चायला आपण गाडीच ना पोल्ट्रीत घालूया. पहिल्यांदा 2 वाहिल्यावर का, पण नंतर लयच कम्फर्टेबल 3 बसायच्या. मग डायरेक्ट 3 गोण्या टाकल्या गाडीवर. तुम्हाला वाटत असं ब्लॉग बनवायचं पण लय सोपं आहे, पण बघा असं कामात काम करायला लागते. इकडे ब्लॉग पण शूट झाला पण आपलं काम पण झालं पाहिजे. मग त्यासाठी असं आहे ना, मोबाईल कुठेतरी ठेवायला लागतो आणि अजून काही क्लिपा घ्यायला लागतात. पण काय म्हणा, इकडे पोल्ट्रीत ना गाडी पळवायला लयच मजा यायची बा आम्हाला. मॅथ करते का, इकडे आमची वहिनी पण काम करते. फायनली खाद्याच्या गोण्या वाहून झाल्या आणि सगळ्या लाईनी पण खाली घेतल्या. मग इकडे पॅनल बॉक्स चालू करून मी सगळं खाद्याच्या लाईनी भरून घेतल्या.